विद्यार्थ्यांना विद्यादानाचे धडे देणारे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आपल्या जीवनसाथीसह चिमुकल्यांसह टोकाचे पाऊल उचलल्याने हत्तीज गावावर शोककळा पसरली आहे। पत्नी व मुलांना आईस्क्रीममधून द्रव पदार्थ दिल्याने आणि स्वतः गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते। शाळेला सुट्टी असल्याने ते काही दिवसांपूर्वीच हत्तीज येथे आले होते। जनगणनेचे काम पूर्ण करून ते घरी परतले होते। या हृदयद्रावक घटनेमुळे बार्शी तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती। सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। एकाच चितेवर आई माधुरी व लहान मुलगा शिवांश तर दुसऱ्या चितेवर योगेश व मोठा मुलगा अथर्व यांच्यावर सायंकाळी अंत्यविधी झाला। पोलीस तपासात योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 1,80,00,000 रुपयांहून अधिक नुकसान झाल्याची चर्चा असून त्यामुळे ते काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते। काही दिवसांपूर्वी आईकडून मिळालेली मोठी रक्कम नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने त्यांनी पुन्हा गुंतविल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्यातही नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या होत्या। मित्र, नातेवाईक व परिचितांकडूनही त्यांनी पैसे घेतल्याची माहिती तपासात पुढे येत आहे।